प्रेमाचा खेळ. माझे जीवन एक कोडं आहे आणि मृत्यू हा माझा मित्र आहे. मला तुझ्या या सुंदर जगात राहायचे नाही, जिथे प्रेम हे विषासारखे सुद्धा विषारी आहे. ही कहाणी ऐकून तुम्हाला सुद्धा अक्षरशः अश्रू आणणार होती. प्रत्येकाला प्रेमाने नियंत्रित करता येते, पण मृत्यूला मात्र नाही. रोहन आबोलीला बघत होता, तेव्हा त्याला पाठीमागून कुणीतरी धक्का दिला. पाठीमागे वळून बघतो आणि बोलतो, काय काम आहे? तो अनोळखी माणूस त्यांच्याकडे पाणी मागतो. रोहन त्याला वरून खालीपर्यंत पोहोचतो आणि त्याला पाणी आणून देतो, पण तो पाणी पिण्यास नकार देतो. रोहनला राग येतो आणि तो बोलतो, हे काय चाललंय तुमचं? मी तर तुमच्यासाठीच वरून पाणी आणलं होतं. तुम्हाला माझं बोलणं ऐकून जर तहान लागली असेल तर तुम्ही पाणी प्या. साहेब, रोहन बोलतो, तुम्ही कोण आहात? तुमचं नाव काय आहे? रोहन म्हणतो, माझं नाव साहेब नाही तर रोहन आहे. तो बोलतो, माझं नाव क्रिश आहे. मी तुम्हाला वहिनीबद्दल सांगायला आलो आहे, जी तुम्हाला साहेब बोलते. रोहन बोलतो, कोण वहिनी? क्रिश बोलतो, आता तुम्ही जिला बघताय ना तीच. रोहन बोलतो, कोण अबोली? क्रिश बोलतो, हो अबोलीच. ती तुमच्याबद्दल दररोज बोलत असते. रोहन बोलतो, सांग ना मला, ती काय माझ्याबद्दल बोलते? तेवढ्यात पाठीमागून आईचा आवाज येतो, कोण आहे रे बाळा? रोहन. आई, मित्र आहे. आई बोलते, मग बाहेर का उभा आहेस? बोलव ना त्याला. रोहन कृष्ण आत बोलवतो, तेव्हा क्रिश आईच्या पाया पडतो आणि बोलतो, काय करायलास बाळा? क्रिश बोलतो, आईचा आशीर्वाद खूप मोलाचा असतो, तोच आशीर्वाद मला हवा आहे. आईला त्यांचं बोलणं हे खूप आवडतं आणि ती त्याला अनेक आशीर्वाद देते. घरात रोहन, आई आणि विलास काका असतात. त्या सगळ्यांचं मन काही वेळातच क्रिश जिंकून घेतो. रोहन 3 वर्ष आबोलीला काहीच बोलू शकला नव्हता. तेच बडबड्या क्रिशने काही दिवसातच आबोली आणि रोहनचे लग्न ठरवलं होतं. क्रिश आबोलीला ओळखत सुद्धा नव्हता. लग्नाच्या दिवशीच रोहनने क्रिशला लग्नाला थांबण्यासाठी सांगितलं, पण तो थांबतच नव्हता. मग घरच्यांनी लग्नाला थांबण्यासाठी जबरदस्ती केली म्हणून क्रिश लग्नाला थांबला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी क्रिशच्या छातीमध्ये खूप दुखत होते आणि त्यामुळे आई रोहनला उठवते आणि दररोज हसत खेळत असणाऱ्या क्रिशला आज काय झालं आहे कळतच नव्हतं. त्याला बोलायला सुद्धा येत नव्हतं. खूप मुश्किलीने तो खिशातली एक चिठ्ठी काढतो आणि रोहनच्या हातात ठेवतो आणि तो तिथेच बेशुद्ध होतो. त्या चिठ्ठीमध्ये एक ॲड्रेस होता, पण रोहन त्या ॲड्रेसवर न नेता त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि त्याला ICUमध्ये ॲडमिट करतात. डॉक्टर बोलतात, क्रिश आता काही महिन्याचाच पाहुणा राहिलेला आहे. रोहन बोलतो, काही महिन्यांचा म्हणजे काय झालं आहे रोहनला? त्याला डॉक्टर म्हणतात, त्यांच्या हृदयाच्या साईडला एक गोळी लागलेली आहे आणि ती काढणं आता खूप मुश्किल आहे. रोहन बोलतो, डॉक्टर प्लीज काहीतरी करा, पण माझ्या मित्राला क्रिशला वाचवा. डॉक्टर बोलतात, माझ्या हातात काहीही नाही, सगळं काही देवाच्या हातात आहे. रोहन बोलतो, डॉक्टर प्लीज यातलं काहीच क्रिशला सांगू नका. डॉक्टर बोलतात, त्याला तर हे सगळं आधीच माहिती आहे. तुम्ही या माझ्यासोबत आतमध्ये. आणि क्रिश डॉक्टरांना आत आलेले बघून उठून बसतो. डॉक्टर बोलतात, अरे तुम्ही झोपा, तुम्ही का उठलाय? क्रिश बोलतो, डॉक्टर तर देवासारखे असतात आणि मी त्यांच्यापुढे झोपून राहू हे कसं बरं दिसत नाही ना. अरे रोहन, तू कधी आलास? त्यांचं हे बोलणं ऐकून रोहनच्या डोळ्यात पाणी येत होतं आणि त्यांनी घट्ट मिठी मारली. अरे तुला रडायला काय झालं आहे? रडू नकोस. बघ, डॉक्टर आले आहेत, हे देवासारखे आहेत. बडा क्रिश डॉक्टरांचं सुद्धा मन जिंकून घेतो. रोहन क्रिशला डिस्चार्ज मिळवल्यानंतर घरी घेऊन येतो, पण कुणालाच क्रिशबद्दल काहीच न सांगता. घरी जर सगळ्यांना समजलं असतं तर सगळ्यांनाच खूप वाईट वाटलं असतं. विलास काका तर जिवंतपणीच मरण यातलं बेगले असते. क्रिश घरातल्या सगळ्यांना खूप लाडका मुलगा होता आणि तो सगळ्यांची काळजी घ्यायला विलास काकांना तर खूप हसवत असायचा. आईला स्वयंपाकघरामध्ये मदत करायचा. दिवसभर आपली बडबड त्यांची चालूच असायची. क्रिशने सगळ्यांची अगदी मनापासून मन जिंकली होती आणि एक दिवस डॉक्टर
आपल्या पत्नीला घेऊन क्रिशला भेटण्यासाठी घरी आले. क्रिशला खूप आनंद देखील झाला. आईसाहेब, तुम्ही आज चक्क आमच्या घरी. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल खायला करून घेऊन येतो. डॉक्टरांची पत्नी बोलते. हा क्रिश आहे ना? डॉक्टर बोलतात. हो, हाच क्रिश आहे. डॉक्टर आणि डॉक्टरांची पत्नी सगळ्यांना भेटतात. क्रिश थोड्याच वेळात काहीतरी स्पेशल असं खायला करून घेऊन येतो आणि डॉक्टर आणि डॉक्टरांची पत्नी सगळ्यांना भेटून तिथून निघून जातात. आईच्या विनंतीला त्यांनी मान देऊन क्रिश स्वतःबद्दल सगळं काही खरं सांगून टाकतो. माझे आईवडील लहानपणीच मला सोडून देवाघरी गेले आणि त्यानंतर माझ्या काका आणि काकूंनीच मला सांभाळलं. त्यानंतर प्रॉपर्टीमध्ये मी हक्क कुठल्याही प्रकारचा मागायला नको म्हणून त्यांनी मला घराबाहेर देखील काढलं. एवढंच माझी ही कहाणी आहे. आई त्यांच्यासाठी वरची खोली साफ करून देते आणि त्याला सांगते, तू आता आमच्या जवळच राहा. क्रिश बोलतो, ठीक आहे, मी राहायला तयार आहे, पण एक अटीवर. मी जेव्हा नसेल त्यावेळेस माझ्या खोलीत कुणीसुद्धा जाणार नाही. पण एक दिवस क्रिश नसताना रोहन हा त्याच्या खोलीमध्ये जातो आणि त्यांच्या खोलीमध्ये टेबलवर एक कॅसेट असते. तो ती कॅसेट उचलतो आणि टेपमध्ये प्ले करतो. कॅसेट प्ले झाल्यावर त्या कॅसेटमध्ये एका मुलीच्या हसण्याचा आवाज असतो. रोहन क्रिशला विचारतो, हा कुठल्या मुलीचा आवाज आहे? क्रिश काहीच न बोलत एक दिवस फिरत फिरत ते दोघेजण एका मंदिरात जातात. तेव्हा क्रिश हा देवाकडे एकच मागणं मागत असतो, माझ्या हातून कोणाचे सुद्धा मन दुखवले जाऊ नये. सगळ्यांच्या चेहऱ्यावर नेहमी माझ्यामुळे हास्य आले पाहिजे. कोणीसुद्धा दुःखी नाही राहिले पाहिजे, असा मला आशीर्वाद दे देवा. म्हणून क्रिश देवाकडे मागणं घालतो आणि रोहन त्या कॅसेटमधलच्या मुलीचा आवाज देखील कोणाचा आहे हे शोधण्याचा परिपूर्णपणे प्रयत्न करू लागतो. रोहनला त्या मुलगीचा नंबर देखील मिळतो आणि त्या मुलीचं नाव हे प्रियंका असते. तिचं लग्न झालेलं असतं. प्रियंकाला रोहन फोन करतो आणि प्रियंकाचे वडील फोन उचलतात. तरी क्रिशचा मित्र रोहन बोलतोय, मला क्रिशबद्दल काहीतरी जाणून घ्यायचे आहे. प्रियंकाचे वडील बोलतात, तुम्ही प्रियंकालाच विचारा. रोहन बोलतो, पण प्रियंकाचं तर लग्न झालेलं आहे ना? प्रियंकाचे वडील म्हणतात, लग्न झालं होतं, पण तिने केलेल्या चुकीची शिक्षा तिला मिळायला आहे. प्रियंकाला फोन घेते आणि बोलते, मला क्रिश कसा आहे हे विचारायचा देखील अधिकार नाही, पण तरीही विचारते, क्रिश कसा आहे? तो बरा आहे ना? रोहन बोलतो, मला क्रिशबद्दल जाणून घ्यायचे आहे. तुम्ही मला सांगू शकाल का? प्रियंका सांगायला सुरुवात करते, क्रिश फेसबुकवर खूप छान छान शायरी लिहित होता. मला त्या खूप शायऱ्या देखील आवडायच्या आणि मी त्या शायरी घेऊन माझ्या मित्रांमध्ये त्या शायरींचे पोस्ट करायचे आणि सर्वांना सांगायचे. क्रिश प्रत्येक शायरीला ही एक कमेंट करत होता आणि त्यांच्यासुद्धा मला रिप्लायस यायच्या. हळूहळू आमच्यात मैत्री निर्माण झाली होती आणि मी नेहमीच त्यांची मज्जा मस्करी करायची. आम्ही कितीतरी वेळा गप्पा मारायचो, कधीकधी चेष्टा देखील करायचो आणि मी त्यांना कधीमधी आय लव्ह यू सुद्धा लिहायचे. त्याला माझा आवाज हा फार आवडायचा, पण माझं अंकुशवर प्रेम होतं आणि अंकुशचं सुद्धा माझ्यावर. क्रिशने ही चेष्टा मस्करी सिरियसली घेतली आणि त्यांचं माझ्यावर केव्हा प्रेम जडलं हे मलाच कळाले देखील नाही. आणि मग असाच एक दिवस माझा नेट पॅक हा संपला होता. क्रिशचं मॅसेज आलं होतं. तो मी मॅसेज डिलीट मारायला विसरलेच आणि तो मॅसेज अंकुशने ओपन करून पाहिला होता. त्याला खूप राग आला. अंकुश पोलीस खात्यामध्ये काम करत होता. त्याने क्रिशला माझ्या ID वरून मॅसेज केला, मला तुला भेटायचं आहे आणि तू मला भेटायला ये. म्हणून क्रिश मला भेटायला आला. तेव्हा अंकुशच्या सांगण्यावरून मी क्रिशला गोळी मारली. माझा नाईलाज होता. नंतर अंकुशने सगळं क्रिशच्या समोरच आपल्या दोघांचं लग्न करून घेतलं आणि रोहन बोलतो, क्रिश जास्त महिने हा जगू शकत देखील नाही. आता काही महिनेच तो आपल्यामध्ये आहे असं प्रियंकाला सांगतो
प्रियंकाला हे ऐकताच आज खूप मोठा धक्काच बसतो. ती खूप रडायला लागते. रोहन बोलतो, तू आता इकडे अशी काय? तुझं तर लग्न झालं होतं ना? प्रियंका बोलते, अंकुश खूप संशयी होता. त्याला आणखीन एका माणसांवर असाच संशय झाला होता आणि त्यालासुद्धा त्याने मला मारायला सांगितलं होतं. मी नाही बोलते म्हणून त्याने माझाच ॲक्सिडेंट देखील केला. रोहनला क्रिसच्या पावलांचा आवाज येत होता. रोहन काही न बोलता फोन ठेवतो. रोहन क्रिसला म्हणतो, रात्री तू झोपेत प्रियंकाच्या लग्नाबद्दल काहीतरी बोलत होतास. हे प्रियंका आहे तरी कोण? क्रिस हसतो आणि काहीच बोलत नाही. रोहन बोलतो, असा किती दिवस एकटाच दुःख सहन करणार आहेस? दुःख वाटल्याने ते हलकं होतं. मन मोकळं कर. क्रिस बोलतो, नको, ते माझ्याजवळ एकट्याजवळच असलेलं बरं. यांच्यावर फक्त माझाच अधिकार आहे. तुला माहिती आहे का, या जगात आणि माझ्यात खूप फरक आहे. सगळेजण दुःख मिळाल्यावर लगेच रडायला लागतात, पण माझं जरा वेगळंच आहे. मला जेवढं जास्त दुःख मिळेल तितकंच माझ्या चेहऱ्यावर आनंद येतो. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून दुःखसुद्धा पळून जातं. दुःख बोलतं, मी इथे कसं काय चुकून आलो आहे? दुःखाशिवाय जगण्याला काय अर्थ आहे आणि मूल्याशिवाय जीवन तरी काय आहे? तेव्हा क्रिसच्या छातीत खूप जोरात कळ येते आणि रोहन डॉक्टरांना बोलवितो. सगळेजण मिळून त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. डॉक्टर त्यांचे प्रयत्न करत असतात. क्रिसचं तळमळ बघून रोहनला काहीच सुचत नाही की आता काय करावं. क्रिसची अवस्था बघून आई, विलास काका, अबोली सगळेजण रडत असतात. रोहनला काही सुचत नाही. रोहन मंदिरामध्ये निघून जातो आणि तिथलच्या पुजाऱ्याला सगळी घडलेली हकीकत सांगतो. पुजारी पूजा सुरू करत असतात आणि इकडे क्रिस मृत्यूशी झुंज देत असतो. परत परत रोहनला बोलवत होता. तो माझ्याशिवाय कसा राहणार? मला शेवटी एकदा माझी कॅसेट ऐकायची आहे. तो शेवटचा प्रियंकाचा आवाज ऐकतो. रोहन प्रसाद घेऊन येतो तेव्हा क्रिस त्याला सोडून एका वेगळ्याच दुनियेत गेलेला असतो. देवाकडे रोहनला ते सहन होत नाही. तो खूप रडायला लागतो. मोठमोठ्यानं ओरडायला लागतो, क्रिस, तू मला असं सोडून जाऊ नको. तू का गेलास मला सोडून? तेव्हा आवाज येतो, साहेब, तू रडायला लागलास काय? रडू नकोस. या मातीमध्ये मिळणाऱ्या शरीरांवर प्रेम करू नकोस. माझ्या आत्म्यावर प्रेम कर, ज्याला कोणी सुद्धा मारू शकत नाही. तू या जगातल्या लोकांप्रमाणे आहेस, ज्यांना दुःख मिळाल्यावर लगेच रडतात. अजून पण तू रडायला लागलेला आहेस. का माझ्या मित्राला मी असं रडताना नाही बघू शकत? मला जाऊ दे. मला जायचं पाहिजे. मला जगण्याची परमिशन दे. या जगामध्ये जो माणूस जन्माला येतो त्याला एक ना एक दिवस या जगाला सोडून जावेच लागते. क्रिसला माहिती होतं की त्यांच्याशिवाय तो नाही राहू शकत, म्हणून त्यानं माझ्याकडून वचन घेतलं होतं. मला देवाला विचारायचं आहे की देवा, तू प्रेम का बनवलं आहेस? प्रेम बनवलं पण खोट्या लोकांना पाठवलं आहेस. आणि अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथेच समाप्त होते. मित्रांनो, तुम्हाला आजची आपली ही कहाणी जर आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा, कहाण्या पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.